लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच अगदी आवडीने खातील अशी आजची रेसिपी आहे आपली. नमस्कार मंडळी, आजच्या रेसिपीमध्ये आपण नॉनव्हेजचीही चव विसरायला लावणारी अशी चमचमीत व झणझणीत सोयाबीनची भाजी बनवणार आहोत. ते पण अगदी घरच्या घरी 10 ते 15 मिनिटात. तर मंडळी तुम्ही पाहू शकता, साहित्यामध्ये मी घेतलेले आहे 1 मोठी वाटी सोयाबीन, 1 टोमॅटो, 1 मोठा कांदा, थोडीशी कोथिंबीर, कढीपत्ता आणि 10 ते 15 लसूण पाकळ्या व जिरे. आता आपण हे साहित्य बाजूला ठेवून एका कढईमध्ये आपण पाणी उकळायला ठेवून घेऊ. या उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला सोयाबीन टाकून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता, मी या पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे. उकळत्या पाण्यामध्ये 1 वाटी आपण सोयाबीन वड्या टाकून त्यांना व्यवस्थित शिजून घेऊ. तर पहा, 2 ते 3 मिनिटे मी या सोयाबीन वड्यांना उकळून घेतलेलं आहे. तुम्ही हे सोयाबीन वड्या शिजल्यात का नाही ते हाताने दाबून देखील चेक करू शकता. या उकळलेल्या सोयाबीन वड्यातलं पाणी आपल्याला पूर्णतः हाताने दाबून काढून घ्यायचं आहे. त्यामध्ये पाण्याचा अंश थोडाही राहिला नाही पाहिजे, तरच आपल्या भाजीचा रस्सा व मसाला छान त्यात शोषून घेतील. आता आपण एक एक करून साहित्य कट करून घेऊ. तुम्ही पाहू शकता, मी उभ्या लाईनमध्ये कांदा चिरून घेतलेला आहे. आता फोडणीसाठी थोडा बारीक देखील कांदा कट करून घेत आहे. तर मंडळी, चवीला एकदम गावरान पद्धतीची अशी चमचमीत सोयाबीनची भाजी आपण बनवणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. टोमॅटो देखील आपल्याला उभ्या लाईनिंगमध्ये कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर मी या ठिकाणी थोडंसं अद्रक कट करून घेतलेलं आहे. आता आपण बारीक बारीक साईजमध्ये कोथिंबीर देखील कट करून घेऊ. तुम्ही पाहू शकता, हे सर्व साहित्य मी कट करून झालेलं आहे. आता त्याच कढईमध्ये किंचित तेल टाकून आपण कांदा भाजून घेऊ. कांदा हा मस्त सोनेरी रंग येईपर्यंत मस्त परतून घ्यायचा आहे आपल्याला. पहा, या कांद्याचा कलर थोडासा लालसर झालेला आहे. आता आपण यामध्ये 10 ते 12 लसूण पाकळ्या टाकून त्यांना व्यवस्थित परतून घेऊ. यामध्ये टाकून घेऊ आपण अद्रक, थोडेसे जिरे. आता पुन्हा त्यांना व्यवस्थित आपण कमी गॅसवरती परतून घेऊ. तर पहा मंडळी, यामधले थोडंसं मिश्रण आपलं लालसर झालेलं आहे. आता आपण यामध्ये टाकून घेऊ टोमॅटो. या सर्व मिश्रणाला आपण व्यवस्थित भाजून घेऊ, म्हणजेच व्यवस्थित त्यांना परतून घेत राहू, कारण आपल्याला याची पेस्ट बनवायची आहे. आता आपलं हे सर्व मिश्रण भाजलं गेलेलं आहे. आपण त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ व त्याची पेस्ट बनवू. तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे. चला तर आपण आता भाजीला फोडणी देऊ. तर पहा, कढईमध्ये मी 2 ते 3 मापे तेल टाकून घेतलेले आहे. तेल व्यवस्थित तापल्यास त्यामध्ये जिरे व मोहरी टाकून घेऊ. त्यांना व्यवस्थित कडकडून द्यायचं. त्यानंतर कापलेला आपण यामध्ये कांदा टाकून घेऊ. कांदा हा व्यवस्थित लालसर झाल्यास त्यामध्ये थोडासा कढीपत्ता देखील आपण टाकून घेऊ. कांदा हा लालसर होईपर्यंत आपण या सर्व मिश्रणाला व्यवस्थित परतून घेऊ. त्यानंतर आपण यामध्ये मसाले टाकून घेऊ. मी यामध्ये 2 चम्मच लाल तिखट, 1 चम्मच कांदा लसूण मसाला, 1 चम्मच घरी बनवलेला काळा मसाला व अर्धा चम्मच हळद टाकून घेतलेला आहे. या मसाल्यांना छान तेल सुटेपर्यंत आपण परतून घेऊ. त्यानंतर आता यामध्ये आपण जी पेस्ट बनवलेली आहे ती पेस्ट आपण टाकून घेऊ. तुम्ही पाहू शकता, मी पेस्ट टाकून त्यांना व्यवस्थित परतून घेते. आपले मसाले तेलामध्ये परतत असताना आपल्या गॅसची स्पीड ही मीडियम करून घ्यायची. तर पहा मंडळी, आपल्या मसाल्याला मस्त असं तेल सुटत आलेलं आहे. कारण जेवढा छान आपला मसाला परतला जाईल तितकीच छान आपल्या भाजीची चव होईल व रंग पण भारी येईल. त्यामुळे मी सतत त्याला परतून घेतलेलं आहे. मसाल्याला तेल सुटल्यास आपण त्यामध्ये थोडंसं पाणी देखील टाकू शकता, कारण पाणी यासाठी थोडंसं टाकून घ्यायचं जेणेकरून हे मसाले आपले कढईला चिटकले नाही जात. तर तुम्ही पाहू शकता, आपली ग्रेव्ही एकदम मस्त अशी झालेली आहे. आता आपण यामध्ये उकळून घेतलेल्या सोयाबीनच्या वड्या टाकून घेऊ. तर पहा मंडळी, यातलं सोयाबीनच्या वड्यामधलं मी पाणी पूर्णतः हाताने दाबून काढून घेतलेलं आहे. त्यामुळे या वड्या आपला छान मसाला यामध्ये शोषून घेतील. यांना सर्व बाजूंनी व्यवस्थित आपण परतून घेऊ. तुम्ही ही भाजी सुकी देखील खाऊ शकता, कारण तुम्हाला जर ही भाजी सुकी पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये किंचित पाणी टाकून 1 ते 2 मिनिटे शिजून घेऊन ते बाजूला काढून घेऊ शकता. आता आपण यामध्ये भरपूर प्रमाणात कोथिंबीर टाकून घेऊ आणि पुन्हा त्यांना व्यवस्थित परतून घेऊ. आणि हां, जर तुम्हाला ही भाजी हॉटेलसारखी दाटसर किंवा घट्ट पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये 1 चम्मच बेसन पीठ देखील टाकू शकता. आता आपण यामध्ये गरम पाणी टाकून घेऊ. तुम्ही म्हणताल यामध्ये गरम पाणी का टाकायचं? कारण गरम पाण्यामुळे भाजीला तरी खूप छान येते व मसाल्याचा सुवासही टिकून राहतो. त्यामुळे मी या भाजीमध्ये गरम पाणी टाकून घेतलेलं आहे. तुम्हाला जेवढा रस्सा हवा आहे त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी अधिक प्रमाणात करू शकता. तुम्ही पाहू शकता, मी यामध्ये चवीनुसार मीठ देखील टाकून घेतलेलं आहे. तर मंडळी, 5 ते 7 मिनिटानंतर आपली गरमागरम व चमचमीत अशी सोयाबीनची भाजी खाण्यासाठी तयार झाली आहे.
ही भाजी तुम्ही चपाती, भाकरी किंवा गरम भातासोबत देखील खाऊ शकता. पुन्हा भेटू अशाच एका नवीन खमंग रेसिपीसह. धन्यवाद.